सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स आयोजित शालेय साहित्य वाटप. सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी तेजूर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना 100 बॅगा, 100 वह्या व 100 पेन साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्सने गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला. यावेळी सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकरचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि समाजासाठी चांगले कार्य करण्याचे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी मिळालेल्या साहित्याबद्दल आनंद व्यक्त करत सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकरचे आभार मानले. तसेच शालेय साहित्यासोबत 100 झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी जुन्नर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय अशोक लांडे सर आणि जुन्नर वनविभागाचे वनरक्षक माजी सैनिक माननीय रमेश खरमाळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केतन तामाणे, शिवजन्मभूमी न्यूज, जुन्नर. यानंतर एक आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या मान्यवरांचा यथोचित थोडा सन्मान होणं गरजेचं आहे. तो वेळ आपण टाळणार होतो, परंतु आपली भारतीय संस्कृती हे सांगते की अतिथी देवो भव. यानुसार आपला संपूर्ण तालुक्याचा होते तेव्हा तालुक्यामध्ये निश्चितपणे एक वेगळी दिशा आम्हा शिक्षकांना मिळाली. तुमच्याकडे मी एक आशेचा किरण म्हणून पाहत आहोत. जेव्हा जेव्हा काही अडचणी येतात, जेव्हा जेव्हा कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शनाची गरज भासते, तेव्हा साहेब तुमचं निश्चितपणे सकारात्मक आम्हाला मार्गदर्शन असतं. मी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य जालिंदर भाऊ बुदवडे यांना मी विनंती करतो की साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं समोर बघूया. समोर पहा. जोरात टाळ्या देऊया बाकीचे. खूप खूप धन्यवाद. आम्हा सर्वांचा मानस किंवा आमचा सर्वांचा भूषण सन्माननीय अशोकजी लांडे साहेब यांना पुढचं शेड्यूल आहे. साहेब थांबणार होते अजून तासभर, परंतु या ठिकाणी त्यांचं पुढचं शेड्यूल असल्या कारणामुळं मी सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी तेजूर या शाळेच्या गुणवंत, प्रज्ञावंत, हुशार, चराक, चपळ अशा विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवनेर भूषण आमचे मित्र ज्यांचं काम आपल्या सर्वांना अज्ञात आहे असे विजय खरमाळे साहेब, त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आदिताताई, त्याचप्रमाणे वाईल्ड
सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकरच्या अध्यक्षा कवडे मॅडम, त्यांच्या समोर झालेल्या थोरात मॅडम, आमचे अनिकेत सर असतील, सिद्धी असेल, आमचे किरण सर असतील, इकडे डावकर सर आहेत, आमचे तुकाराम लोहकरे सर त्यासाठी जे काम पाहत आहेत ते, आणि आपल्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणारे या विभागाचे नवनियुक्त केंद्र प्रमुख निलेश सर असतील, त्याचप्रमाणे इथे माजी सरपंच आहेत त्या गावचे, बरेचसे स्थानिक मंडळ आहेत व्यवस्थापन समितीचे, आपण सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक कार्य करत असताना विशेष करून शिक्षण विभागासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. आणि कार्यक्रम अनिकेत सर आपले मी अटेंड केले पाहिजे, कालही आपले कार्यक्रम होते, येतानाही आमच्याबद्दल क्षमस्व, परंतु आपण जे करताय ते अतिशय चांगले उपक्रम घेत आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने. आणि खऱ्या अर्थाने जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आपली सर्व टीम प्रयत्न करते. त्याबद्दल शिक्षण विभागाच्या आपल्याला मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे वन विभागाच्या माध्यमातून देखील प्रत्येक ठिकाणी मेजर साहेबांच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल किंवा इतर जाणीव जागृतीचे पर्यावरणाचे कार्यक्रम असतील ते सातत्याने होत असतात. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही गोळेगाव या ठिकाणी कार्यक्रम घेतला. अतिशय चांगल्या प्रकारचे काम या ठिकाणी चाललेले आहे. खरं तर आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचे पालक त्यांचे आईवडील असतातच, परंतु दुय्यम पालक म्हणून आपण सर्व सेवाभावी संस्था असतील, प्रशासन असेल, गुरुजन वर्ग असेल, व्यवस्थापन कमिटी असेल, स्थानिक प्रशासन, गावचे स्थानिक प्रशासन असेल म्हणजे सरपंच सदस्य वगैरे यांची भूमिका दुय्यम पालकाची असते. या विद्यार्थ्यांसाठी यांच्या भविष्यासाठी आपण सातत्याने काहीतरी दिलं पाहिजे किंवा देत आलं पाहिजे, त्यासाठी आपली सर्व ही यंत्रणा आहे. खरं तर आपण देत असतो. निश्चितपणे मला अभिमान नाही या शाळेचा. डोंगरे सर आता या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सर्व सहकार्य आहेत की सातत्याने काही वर्षापासून ही शाळा प्रगती पथावर आहे. गेल्या वर्षी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेल्या वर्षी इस्रोसाठी एका विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी झाली होती. आज मला वाटतं तो विद्यार्थी 8वीला गेलेला आहे. म्हणजे बघा, एक विद्यार्थी आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव जर कुठेतरी आपण त्याला पुशअप केलं, प्रेरणा दिली तर तो जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर मिळू शकतो. यावेळेस आपण सर्वांनी शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करावे. मुलं अतिशय हुशार आहेत, मी पाहिलेले. मग क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, लेझिम स्पर्धा असतील, सिद्धी असतील, तुला माहीत असेल ही मुलं शिवनेरी किल्ल्यावर लाठीकाठीचा कार्यक्रम त्यावेळेस तालुकी आपले सर होते गळपे सर, त्या शिक्षक सरांच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम आपला राज्याचा जो शिवजयंतीचा महोत्सव असतो त्यामध्ये मुलांनी चांगली चमत्कार कामगिरी दाखवलेली आहे. म्हणजे अतिशय हुशार विद्यार्थी आहेत. पालकांचे नाही म्हणलं तरी आता सरांच्या माध्यमातून जाणीव जागृती बऱ्यापैकी झाली. माझे सरपंच साहेब आहेत या ठिकाणी, म्हणजे पालकही सहभागी होत आहेत. आणि आता डोबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे इतरही ज्या संस्था आहेत म्हणजे देशमुख साहेब वगैरे जे असतील ते सगळ्यांचं सहकार्य इम्पॅथी फाउंडेशन पासून अतिशय चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर जाणारी शाळा आणि तालुक्यामध्ये एक नामांकित शाळा म्हटलं तर हरकत नाही. आवर्जून मी पुन्हा एकदा सह्याद्री वाईल्ड लाईफच्या सर्व तुम्ही सदस्य आहात, तुम्हाला धन्यवाद देतो की खरंच गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपण जे गरज आहे ती तुम्ही पोहोचवत आहेत. या ठिकाणी मोजाळ सर आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला दोघा अभियंत्यांना धन्यवाद देतो की उभयतांना धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगलं, म्हणजे मी फेसबुकच्या माध्यमातून पाहतोय किंवा इतर दोघेही किल्ले पर्यटन असेल किंवा पर्यटनाच्या बाबतीमध्ये असेल अतिशय जागृतीचं चांगलं काम करतायत. आणि नाही म्हटलं तर त्या माध्यमातून निश्चितपणे सर समाज जागृत होते आणि इतरांनाही प्रेरणा मिळते की चला बोजार सर, त्यांची फॅमिली, त्यांचं कुटुंब जर कुठेतरी जात असेल, काही गोष्टी करत असेल तर आपण सुद्धा केलं पाहिजे. आपणही काही गोष्टी त्याच्यातून दुसऱ्यांसाठी केल्या पाहिजे. हा उद्देश त्या निमित्ताने साध्य होतो. आपण काही कृत्य करत असतो पण नकळत त्याचा अनुकरण इतर समाजावर, मुलांवर पडत असतो. तुम्हालाही दोघांनाही धन्यवाद. खरं तर तुम्ही मला आमंत्रण दिलं की घरी या, तुमचे काय काय बरंच काय तुम्ही केलेलं आहे. आवर्जून या ठिकाणी डोबळे सर मला सांगावंसं वाटतं की आपले सातपुते सर होते ज्यांनी शिष्यवृत्तीमध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं आणि ते सातत्याने मला बोलवायचे घरी की सर या. त्यांचा मला वाटतं ते बातम्यांचा संग्रह होता आणि रिटायर होऊन 15 वर्ष तर नक्की झाले असतील, तरी ते शिक्षक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन करायचे काम करायचे. रोज सकाळी उठायचे, कुठलं तरी मला मेसेज पाठवायचे, सर मी आज या शाळेवर स्कॉलरशिपचं मार्गदर्शन करते. म्हणजे असे काही व्यक्ती असतात की ज्यांच्यामुळे खरंच विद्यार्थ्यांना, समाजाला प्रेरणा मिळते. आपणही चांगल्या प्रकारचे या ठिकाणी काम करताय. आता विद्यार्थ्यांना आपल्याला सर्व साहित्य भेटले, मला वाटतं खवाटं पुन्हा अगोदरच झालेलं आहे, बरोबर ना? आता आपलं काम काय आहे? अभ्यास करणे. शैक्षणिक साहित्य भेटलं की नाही? आणि सरांनी आता बिया आणलेले आहेत, तर कसल्या आहेत त्या?
मी जिल्हा परिषद गोंदियाला असताना सर आम्ही जिल्हा परिषदचा उपक्रम राबवला होता सीडबॉल. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्ही टार्गेट दिलं त्या शाळांना केंद्राला की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनी बिया गोळा करायच्या, त्याचे सीडबॉल तयार करायचे आणि ज्या शाळेचे सगळ्यात जास्त सीडबॉल तयार होतील त्यात आम्ही बक्षीस पण ठेवलं होतं जिल्हा परिषदेच्या वतीनं. आणि मोठा उपक्रम तो झाला होता. नंतर ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला त्यावेळेस एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी नजीकच्या परिसरामध्ये जाऊन ते सीडबॉल हे करून टाकले, म्हणजे प्रयोग केले त्यांनी आणि एक चांगला उपक्रम झाला. तर आता सरांनी देखील बिया आणलेल्या आहेत तुमच्या सर्वांसाठी, त्या सर्वांनी तुम्ही लावायच्या आणि पुन्हा 15-20 दिवसांनी जाऊन पाहायचं त्या बिया उगवल्यात की नाही. चालेल ना, करा ना सगळेजण. ठीक आहे, तुमच्या सर्व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या टीमलाही पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपले मानावे आभार तेवढे कमीच आहेत. खूप खूप धन्यवाद. नाही मी टाकणार आलो, मला माहीत नव्हतं नाही किती किती वही पण द्यायला खाली. मान्यवरांना विनंती करतो की समोरची जी इमारत आहे त्या बाजूला थोडं आपण जाऊया. मोठ्या साईडला विद्यार्थी बसतील, आपण मागून उभं राहूया आणि छानपैकी सर्वांची एक मेमरी मोबाईलच्या कॅमेरामध्ये कॅच करूया. कॅमेरामॅनला विनंती आहे की जर हा फोटो अगेन्स्ट नाही याच्याकरता चेक करा, नाही तर आहे नाही या तिकडे थांबव, नाही तर हडसरच्या अगेन्स्ट करू आपण. नाही ना मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपण थांबूया. तुला मिळाले ठीक आहे. ज्याला मिळाले नाही ते उभे राहा बरं पटकन. त्या ठिकाणी मानतीलच. मी सन्माननीय तुकारामजी लवकर सर आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येजूर ठाकरवाडी या ठिकाणी सर्वजण चांगले आहेत, एकदम स्वच्छ एकदम अशा आनंददायी वातावरणात या ठिकाणी जमलेलो आहोत. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स आयोजित या ठिकाणी सर्वांना शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम या ठिकाणी पार पाडला गेला आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर असतील, तसेच पूर्ण सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकरची टीम असते. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमात लाभलेले गट शिक्षण अधिकारी असतील, त्याचप्रमाणे सर्व शाळेचे शिक्षक वृंद असतील, गावातील ग्रामस्थ असतील, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे मागे देखील या शाळेवरती पहिलीच वेळ आहे, पण अप्रत्यक्षरित्या बरेच काही या गोष्टी या देशामधून या शाळेला दिल्या गेलेल्या आहेत. पण झालं असं की तालुक्यातल्या सगळ्याच गोष्टी असल्यामुळं या शाळेवरती भेट ही राहूनच गेली. पण आज आनंद होतोय की या शाळेमध्ये येण्याचं भाग्य मला सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सच्या माध्यमातून लाभलं. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या पैशातून आपल्याला करण्याजोग्या असतात. तर त्यामध्ये आरोग्य आमचे सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सचे सर्व प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांना आदरपूर्वक जय जिजाऊ, जय शिवराय.
मित्रांनो, कार्यक्रम होतोय. शिक्षण हे अशी सुविधा आहे की या शिक्षणाच्या जोरावरती कदाचित तुम्ही भविष्यात तुम्ही वरती बसलेले असाल आणि तुमच्या शाळेत गावातले विद्यार्थी समोर बसलेले असतात. तर जिद्द अशी असावी की आपण कधीतरी समोर बसण्याची योग्यता ही तुम्हाला शिक्षणातूनच मिळणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात, जर भारताला महासत्ता बनायचं असेल तर देवालयाच्या बाहेर लागणाऱ्या रांगा या ग्रंथालयाच्या बाहेर जोपर्यंत जेव्हा लागतील त्याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होईल. पण हे महासत्ता होण्याचं काम खऱ्या अर्थानं इथल्या बाल म्हणजे की हे जे बीज आहे हे बीज खऱ्या अर्थाने लहान वयातच मिळालं पाहिजे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्याशिवाय गुरगुर करणार नाही. शिक्षणातूनच स्वावलंबन, स्वायत्तता, अस्मिता सगळंच जागृत होते. म्हणून तुम्हाला शिक्षणाशिवाय तरुणाबाई नाही. शिक्षणाच हे क्रांतीचं प्रथम तुम्हाला सगळं भेटेल. पण जर खऱ्या अर्थाने ज्ञानाची विज्ञानाची लढाई लढायची असेल तर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि त्यांचे विचारच तारणार आहेत. म्हणून शिक्षणच हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि हे शस्त्र आपल्याला सर्व की पंचायत समितीत आपल्या शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक या माध्यमातून आपल्याला शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत येते. आणि हे शस्त्र कायम आपल्या बरोबर ठेवा हेच तुम्हाला सदिच्छा. आणि सांगता एवढंच सांगतो की निसर्ग, आम्ही जरी सह्याद्री वाईल्ड लाईफ काम करत असलो तर निसर्गाचं परिपूर्ण आणि 100% नॉलेज आमच्याहीपेक्षा कदाचित तुमच्याकडे जास्त असेल. आम्ही जेवढे मंचावर बसलेले आहोत किंवा उभे आहोत तेवढ्यापेक्षा की खऱ्या अर्थाने ह्या पावसाळ्यात जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त रानभाज्यांचा आस्वाद घेणारे तुम्ही. आणि आमच्यापेक्षा निश्चितच 100% सांगतो की त्याचं नॉलेज तुम्हाला जास्त इथलं प्राण्यांचं, पक्ष्यांचं. म्हणून त्या न्यूनगंड डोक्यातून काढून टाका की आम्ही लहान आहोत की आम्हाला की जास्त ज्ञान नाही आहे. तर खऱ्या अर्थाने आमच्याही पेक्षा तुम्ही जास्त ज्ञानवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत आहात एवढंच बोलून टाकतो. जय लव देश. विजया कवडे मॅडम यांनी या ठिकाणी मुलांना प्रेमभय आणि अशा हार्दिक शुभेच्छा द्याव्या अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मान्यवरांना आणि मुलांना सुद्धा. मला खरंच खूप छान वाटलं इथे येऊन. भलेही आम्ही तुमच्या शाळेला आम्ही मदत केलेली असली तरी तुम्ही त्याच्यासाठी सक्षम आहात. शिवाय मला मगाशी सांगितल्याप्रमाणे का आपल्या शाळेमधून इस्रोसाठी मुलगा सिलेक्ट झाला तर खरंच मला याचं फार कौतुक आहे. कारण की मोठमोठ्या डोनेशनच्या स्कूल असतात, जेवढ्या इंटरनॅशनल असतात तिथूनही मुलं फार कमी त्या गोष्टीसाठी सिलेक्ट होतात. मला खरंच खूप अभिमान वाटतो तुमच्या शाळेच्या, तुमचे शिक्षक या पद्धतीने इथे कार्यरत आहेत का त्यांनी एका मुलाला पथावरती म्हणजे तयार केला आहे का तो तिथून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये खरंच खूप छान प्रगती करेल. आणि माझी अशी इच्छा आहे का तुम्ही पण खरंच जो मुलगा आज या पथावर गेलेला आहे तुम्ही त्याचा आदर्श घ्यावा. तुमचे शिक्षक जे तुम्हाला काही सांगतील ते व्यवस्थित शिकावा. आणि कारण की शिक्षणाला पर्याय नाही आहे. शिक्षण तुम्ही चांगलं घेतलं तर तुम्ही तुमची तुमच्या घराची सगळी जिम्मेदारी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या चांगल्या सुधारू शकतात. आणि खरंच खूप निसर्गरम्य वातावरणात तुमची शाळा आहे आणि मला फार आवडलं तुमच्या सगळ्यांना भेटून. तुम्ही असंच तुमचं शिक्षणावरती लक्ष द्या आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व शिक्षकांना सुद्धा. धन्यवाद. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स या संस्थेतर्फे आपल्या सर्वांना ठाकरवाडी तेजूरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय छान असं साहित्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. बरोबर ना? सॅग मिळाली आहे, वह्या मिळाल्या, पेन मिळाला आहे. तर खऱ्या अर्थानं या आमच्या आदिवासी बेल्टमध्ये, आदिवासी पट्ट्यामध्ये असणाऱ्या या ज्या शाळा आहेत किंवा ही जी मुलं आहेत ही खऱ्या अर्थाने गरजू आहे. म्हणजे तुम्ही ही जी चॅरिटी करतात मॅडम कवडे मॅडम, खऱ्या अर्थानं ही योग्य याच्यापर्यंत जाते याचं समाधान तुम्हाला निश्चितपणाने मिळणार आहे. चॅरिटी बद्दलचा एक सुंदर किस्सा आहे. सगळेच आता तुम्ही चॅरिटीमध्ये काम करणारे आहेत, खरमाळे साहेब आहेत. तर आपल्या भारताचं भूषण स्वामी विवेकानंद
जेव्हा अमेरिकेला गोलमेज परिषदेला 1893च्या दरम्यान गेले, त्यानंतर ते संपूर्ण अमेरिका आणि युरोपभर फिरले. तर त्या काळचा हा किस्सा आहे. जर सर्वांनी ऐका, तुम्ही चॅरिटी करता तर तुम्हाला तो खूप उपयोगाला येईल की चॅरिटी म्हणजे नक्की काय. स्वामीजींनी तिथं खूप नाव कमावलं. खूप मोठे तत्ववेत्ते किंवा एक असा हिंदू मॉन्क म्हणून त्यांना तिकडं खूप प्रसिद्धी मिळाली. आणि त्या काळातले अमेरिकेचे खूप मोठे अब्जाधीश होते, जॉन डी रॉकफेलर. तर ते रॉकफेलर साहेब जे होते, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्या काळात, की त्याची अपॉइंटमेंट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला घ्यावी लागायची, इतका मोठा माणूस. पण सातत्यानं काहीतरी अशांतता मनामध्ये, काहीतरी गडबड आहे, काहीतरी आध्यात्मिक शांती मिळत नाहीये, किंवा एवढा पैसा कमवतोय पण काही हाताला लागत नाहीये, असं त्यांना वाटत राहायचं. त्यांचे जे पीए होते, त्यांच्या पीएंना त्यांनी सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की असा असा एक हिंदू संन्यासी आहे, आपण त्याला भेटू, तुम्ही त्यांच्याशी जरा बोला, तुमचं मन मोकळं होईल आणि तुम्हाला काही त्याच्यातून शांतता मिळाली तर ती निश्चितपणाने तुमच्या फायद्याची राहील. तर म्हणजे स्वामीजींची अपॉइंटमेंट घ्यावी लागली, की जो माणूस, ज्याची अपॉइंटमेंट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष घेत होता. आपल्या सगळ्यांसाठी खूप भूषणाची गोष्ट आहे की स्वामीजींची अपॉइंटमेंट जे.डी. रॉकफेलर यांना घ्यावी लागली आणि 12:30ची वेळ ठरली पाहिजे भेटायला. रॉकफेलर हे खूप वेळेचे पक्के होते आणि आपण जर अभ्यास केला पाहिलं तर जी माणसं मोठी असतात, मोठी होतात, ती सगळी वेळेची पक्की असतात, वेळ पाळणारी असतात. रॉकफेलर साहेब 5 मिनिटं अगोदर स्वामीजींच्या बैठकीच्या दालनाबाहेर येऊन थांबले. तिथं त्यांनी अपार्टमेंट एक घेतली होती स्वामीजींनी, तिथे लोक त्यांना भेटायला यायची, तिथून ते व्याख्यानांना जायचे. तर रॉकफेलर साहेब 5 मिनिटं अगोदर आले. स्वामीजींच्या सेवकानं सांगितलं की स्वामीजींनी तुम्हाला 12:30ची वेळ दिलेली, तुम्हाला 5 मिनिटं थांबवा. त्यांना त्यांचा इगो हात झाला की मी एवढा जगातला अब्जाधीश माणूस, मला थांबावं लागते. मनात ते काय बोलले नाही. त्यांना खूप असं इगो भरून आला की मी माझी अपॉइंटमेंट लोक घेतात आणि मी एका साधू संन्यासाची अपॉइंटमेंट घ्यायला बाहेर बसलोय. 5 मिनिटांनी स्वामीजींनी बोलवलं त्यांना आतमध्ये. स्वामीजी मस्त भारतीय बैठक टाकून खाली बसले होते आणि पत्र व्यवहार करत होते. त्याला मनातल्या मनात त्यांना वाटलं की एक पत्र लिहित असताना यांनी माझे 5 मिनिटं किती करोडचं नुकसान झाले हे यांना माहित नाहीये, असं मनातल्या मनात ते बोलले. आणि मग जे.डी. रॉकफेलर, जे जॉन रॉकफेलर होते, त्यांच्या स्वीय सहाय्यक जो होता त्यांचा, तर त्याने स्वामींची ओळख करून दिली. स्वामींना म्हटले की हे रॉकफेलर आहे. स्वामीजींनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ते पुढची माहिती सांगायला लागली की हे अमेरिकेतले अब्जाधीश आहेत किंवा असं जॉन केनेडी सुद्धा त्यांची अपॉइंटमेंट, असं त्यांना सांगायचं होतं. पण स्वामींनी त्यांना हात केला की काही सांगू नका, आय नो अबाउट हिम, मला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे, असं त्यांनी वाक्य वापरलं. त्यानंतर स्वामीजींनी त्यांचा चेहरा निहाळला. स्वामीजींचा राजयोगाचा अभ्यास होता की एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून, त्याच्या डोळ्यात पाहून, त्याचा पूर्व आयुष्य, त्याचं भविष्य याचा अभ्यास करण्याचा त्यांनी ती हे प्राप्त केली होती सिद्धी, अभ्यास होता. आणि त्यातून त्यांनी सांगितलं, एकच वाक्य त्यांना बोलले की तुमच्या जवळ जे आहे ते तुम्ही मुक्त हस्ताने उधळा, असं त्यांनी त्यांना वाक्य काय. तर रॉकफेलर साहेबांना काही त्या लक्षात आले नाही. त्यांना असं वाटलं की यांचं रामकृष्ण मिशन आहे, त्याला पैसे लागत असतील, फंडिंग लागत असेल, म्हणून असं वाक्य वापरलं. तर ते बसले होते सोफ्यावर, स्वामीजी खाली बसले होते. त्यांनी खिशात हात घालून चेक काढला, ब्लँक चेकवर सह्या केल्या आणि स्वामीजींच्या पुढे तो चेक असा जवळजवळ फेकलाच की हे तुम्हाला चेक देतो मी. तर त्याच्यावर ते वाक्य बोलले की नाऊ युअर सॅटिस्फाईड, म्हणजे आता तुम्ही समाधानी आहात का. तर रॉकफेलर महाशयांना स्वामीजींनी एक वाक्य वापरलं, ते त्यांनी त्यांच्या डायरीत नोंद करून ठेवलेलं आहे की त्या एका वाक्यानं माझं आयुष्य बदलून गेलं. तर स्वामीजी त्यांना म्हणाले की हे प्रश्न माझ्या समाधानाचा नाही, प्रश्न तुमच्या समाधानाचा आहे, असं वाक्य स्वामीजी बोलले. आणि ते रॉकफेलरनी त्यांच्या डायरीमध्ये, त्यांच्या आत्मवृत्तामध्ये लिहून ठेवलेलं आहे की म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट चॅरिटी करतो, दान करतो, तेव्हा आपल्या स्वतःला आतून समाधान वाटलं पाहिजे. त्याचा अहम नको की मी एवढं केलं किंवा मी दान केलं किंवा असं केलं. म्हणजे मी हा किस्सा का सांगितला की आजही तुम्ही गुगलला सर्च केलं तर जे.डी. रॉकफेलर फंड म्हणून सगळ्यात मोठा फंड, चॅरिटी फंड, आज आफ्रिकन राष्ट्रांमध्ये किंवा अमेरिकन जे मागासलेली राष्ट्र आहेत तिथल्या मुलांसाठी काम करणारा हा फंड आहे. असंच
असाच फंड का तयार झाला तर एका आपल्या व्यक्तीमुळे एवढा मोठा फंड उभा राहिला आणि त्या माणसानं सगळी त्याची संपत्ती दान केली आणि चॅरिटी केली. आजही आपण पाहतो बिल मेलिंडा गेट्स असतील, गेट्स फंड असेल किंवा इतर फंड आहेत, मोठे मोठे उद्योगपती पैसे कमवतात आणि जेव्हा त्यांच्या नंतर लक्षात येतं की याच्यात काही अर्थ नाहीये, मग ते पुन्हा त्या चॅरिटीच्या किंवा या गोष्टींच्या मागे लागतात. आपण त्या मनाने खूप लवकर सुज्ञ झालेत. आपण काही उद्योगपती नाही किंवा खूप मोठे हे नाहीये, पण आपण जे काही आपण कमवतो त्यातला काही हिस्सा समाजाचं देणं लागतो किंवा समाजाप्रती काहीतरी आपली एक बांधिलकी आहे, या भावनेतनं आपण ते देतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण सर्वांना या सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सच्या सर्व सभासदांना मी आमच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. इथल्या शाळेमध्ये मी आज पहिल्यांदाच आलो. खूप चांगली शाळा आहे. शाळेचं नाव ऐकून होतो. आज त्यांची लॅब पाहिली किंवा इतर सगळे वर्ग खोल्याने फिरून पाहिल्या. अतिशय सुंदर डोबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी टीम अतिशय सुंदर काम करते आहे. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. दुसरं म्हणजे गावाचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य आहे. दुधवडे साहेब आहेत, अध्यक्ष आहेत किंवा आमच्या सरपंच ताई आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की असंच शाळेकडे लक्ष ठेवा. शाळेमुळे गावात इथे आहे. वाबळेवाडीची शाळा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये परिचित आहे. म्हणजे अशी उत्कृष्ट माणसं इथं डोबळे सरांच्या टीम मध्ये आहेत. तर या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. अशा पद्धतीनं तुमचं काम वाढत राहू आणि हा जो तुमचा सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सचा ग्रुप आहे याच्याकडून अजून चांगले चांगले उपक्रम राबवत आणि मुलांसाठी ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध केल्या जावं याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर राष्ट्रपती भवनामध्ये सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पदक मिळालेलं, किंबहुना त्यांच्या जीवनामध्ये देशसेवा असेल, पर्यावरणाची सेवा असेल त्यांनी केली आहे. मी सरांना विनंती करतो की आपल्या मनोगतातून या ठिकाणी यथोचित आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय रमेशजी ढोबळे सर, फरमाय सर. सर्वच मान्यवर विद्यार्थी ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या ठिकाणी खरंच व्यक्त करतो की आजचा हा फार सुंदर उपक्रम सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेला आहे किंवा घेण्यात आलेला आहे. प्रत्येकाला एक शाळेचं दप्तर भेटलेलं आहे. मला वाटतं हा प्रसंग मी नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचं त्यावेळेस कुठेतरी खताच्या गोणींनी शिवलेलं दप्तर स्वतःच्या हाताने ते आमच्या पाठीवर असायचं आणि या मुलांना तर फार सुंदर या ठिकाणी सगळं काही साहित्य भेटतंय सर. म्हणजे आम्हाला एक रिफिल अगदी शर्टामध्ये ते गेलेली शाई, पूर्ण वर्षभर वापरलेले ते ड्रेस, फाटलेले शर्ट वगैरे अशी व्यवस्था होते. परंतु आज अशा संस्था ज्या पुढे येत आहेत ते ह्या उणिवा मुलांमध्ये म्हणजे राहतच नाही. म्हणजे आपले जे संस्कार सरांनी फार सुंदर उदाहरण दिले की कसं घडलं जाते आणि त्याच्यातून काही लास्टला निष्पन्न होते. मात्र सर सगळं झिरोच आहे आणि लास्टला आपण मातीतच जाणार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो जगायला फक्त जेवण लागतं, याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. आणि हा उठाणे अवकाशासाठी आहे. आपण सगळे एका बाजूला एक आरोग्याकडे लक्ष देत नाही. जेवढा उपजप करतोय तेवढा आपण अटॅककडे चाललो. जगायला 2 वेळचं जेवण लागतं सर. आजही ही लोक 2 वेळच्या जेवणावर लागतात. जर 2 वेळचं जेवण जर नाही भेटलं तर माणूस जगू शकत नाही. आपल्याला मुख्य म्हणजे जगायचं. मी मला वाटतं पाठीमागे एक प्रसंग सांगितला होता सर. तुम्ही जे वाक्य वापरलं त्याची गोष्ट सांगितली फार सुंदर आहे, मनाला भावणारी गोष्ट आहे. परंतु मुलं फार त्याचा विनियोग जर चांगला केला तर मला वाटतं चांगला आयुष्य जगता येईल असं त्यांना त्या माध्यमातून सांगायचं. खरं तर बोलण्यासारखा हा विषय. मी सर अरुणाचल 2000 साली गेलो. कॉम्प्युटर प्रशिक्षण घेत होतो मी बेळगावला आणि बेळगावमधून आमच्या इकडे गेलो होतो अरुणाचलला आणि मला त्या ठिकाणी जाण्याचा मौका भेटला. 3 वर्ष मी अरुणाचल प्रदेशमध्ये राहिलो. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वर चढत जातो अगदी तवांग सोडून वर ज्यावेळेस खारदुंगला वगैरे पासिंगला वर जातो काटोटली तर आपल्याला कोटी अलर्ट करत जावं लागतं. म्हणजे एकदम डायरेक्ट वरल्या लेवलला घेऊन जात नाही. याच्यावर साईड आपलं माथावर घेऊन जात नाही हिमालयाच्या. तुम्हाला स्टेप बाय स्टेप वर घेऊन जावं लागतं. तशी तुमची आजची फर्स्ट स्टेप. तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिक्षण घेऊन तुम्हाला कारवर जायचं. आणि ज्यावेळेस आम्ही तवांगला होतो तवांगला आमचं सगळ्यात पहिल्यांदा हल्ट असतो आणि त्या ठिकाणी 10 दिवसाचा ओपी अलर्ट केलं जातं. जर डायरेक्ट वर नेलं तर माणूस डायरेक्टच वर जाईल, अटॅक येईल का. म्हणजे तुमच्या शरीराला त्या सवयी लागाव्यात 10 दिवसामध्ये आणि तुम्हाला वर न्यावं लागेल. जर डायरेक्ट वर गेलं तर हाय बीपी होतं एक तर माणूस मरतो किंवा डायरेक्ट वर नेलं तर लो बीपी होतं माणूस जातो. त्यामुळे तुम्हाला हे काय करते स्टेप बाय स्टेप वर घेऊन जातात. तर आम्ही तवांगला होतो आणि तवांगमध्ये
ज्यावेळेस आम्ही 10 दिवस थांबलो होतो, मराठा ग्राउंडची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं फार मोठं स्मारक त्या ठिकाणी मराठा समाजसेवातून त्या ठिकाणी हे केलेले स्थापित केलेले. तर ते ओपी अलर्ट करताना ज्यावेळेस आम्हाला जेवण द्यायला एक व्यक्ती होता, म्हणजे जेवण द्यायला तो व्यक्ती नसायचा. आमच्या ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी राहायचो त्यावेळेस एक वृद्ध माणूस त्या ठिकाणी तवांग गावचा त्या ठिकाणी लाकडं घेऊन यायचा पाठीवर आमच्या लंगरमध्ये टाकायला, कारण सगळीकडे बर्फ पडलेलं असायचं आणि आम्हाला त्या ठिकाणी सगळं स्टॉप असायचं खाली. आमच्या सगळ्या गोष्टी तुटलेल्या असायच्या, गॅस येत नसायचा, काहीच नाही. मग अशा वेळेस आम्हाला लाकडावर अवलंबून राहायचं. ज्यावेळेस ती लाकडं आमच्या लंगरमध्ये येतील त्यावेळेस स्वयंपाक व्हायचा आणि त्याच्यानंतर आम्हाला पण 2 तास भेटायचे. परंतु ही लाकडं द्यायचं काम तिथले असणारे नेपाळी सारखे दिसणारी लोक जे आहेत ती आम्हाला तिथं पुरत असायची. कुठेतरी जायचे, सकाळी उठायचे आणि ती लाकडं तोडायची आणि मग येऊन आमच्या 4:30-5 वाजता आमच्या लंगरमध्ये टाकायचे. त्यानंतर चूल पेटायचे आणि त्याच्यानंतर आमचं तो उपक्रम चालायचा, जेवणाचा वगैरे व्हायचा. तर त्याच्यामध्ये एक वृद्ध बाबा होते, साधारणतः 70च्या वर त्यांचं वय होतं आणि ते रोज यायचे, रोज त्या ठिकाणी लाकडं टाकायचे, आमची भांडी धुवायची आणि भांडी धुवून त्या ठिकाणी जे काय उरलंय ते आम्हाला द्यायचे आणि उरलेले घेऊन जायचे. ते एक दिवस मला असेच म्हणले की बेटा कधी तवांग में आ जाएगा तो मेरे मकान में आ जाना. मी का सांगतोय की तुम्हाला याची गरज आहे, खरी गरज आहे. आणि एक दिवस मला असा रविवारचा आउटपास भेटला आणि मी त्या बाबाच्या घरी गेलो, विचारत गेलो. मी म्हटलं की चुकीच्या घरीकर नाही चाललं, चुकीच्या घरीकर नाही चाललं. तर मी एका बंगल्यापाशी जाऊन थांबलो. तवांग मधला सगळ्यात हायएस्ट क्वालिटीचा जो बंगला होता सर त्या व्यक्तीचा होता. 32 टायरी 32 टायर जे असतात आपल्या गाड्यांना, त्या 32 टायरच्या त्यांच्या 16 व्हेकल 4 व्हीलर म्हणजे तिथून तवांग खाली बीरपूर पर्यंत चालायचा, तेजपूर पर्यंत चालायचा. एवढा म्हणजे एवढा मोठा माणूस तो. आणि मी ते सगळं पाहिलं. त्यानंतर आलो ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी मी बाबांना म्हटलं तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे आणि या संपत्तीला तुम्ही पेटवलं तर नाही ना बरं, पेटत राहील. एवढी संपत्ती तुम्ही सकाळी उठताय, खांद्यावर तुम्ही लाकडं घेऊन येताय, आमच्या लंगरमध्ये टाकताय, तिथं आमची भांडी घासताय आणि ते उरलेलं जेवण तुम्ही घरी घेऊन जाताय. हा उपदेश एवढा कशासाठी काय? ज्यावेळेस मी बाबांना हे बोललो त्यावेळेस त्या बाबांचं एकच वाक्य होतं, बोला बड़ा बेटा इस तवांग में मेरा इतना अमीर कोई नहीं है. म्हणजे त्यांनी ती श्रीमंती नाही दाखवली, ही श्रीमंती दाखवली. म्हणजे बाबा असं का म्हणताय? म्हणले की भारतीय सैनिकांची ताकद व्हायचं काम मला भेटतंय, याच्यापेक्षा श्रीमंती मोठा असू शकत नाही. म्हणजे त्या माणसाकडे एवढी संपत्ती होती, त्याला ही करायची गरजच नव्हती, परंतु ही द्यायचं काम कोण करायचं? तो बाबा आम्हाला द्यायचा. मला जोपर्यंत माझे पाय चालतात तोपर्यंत मी हे करतच राहणार. तुमचे शिक्षक तुम्हाला भरपूर देतात तिथं बसले, जेवढे काय तुमचे शिक्षक आहेत या ठिकाणी प्रत्येक शिक्षक तुम्हाला डोबळे सर असतील, मोजड सर असतील, तुमचे केंद्र प्रमुख सर असतील, सगळेच तुम्हाला भरपूर द्यायचा प्रयत्न करतात, परंतु तुम्हाला ते घेता येत नाही. त्याच्यामुळे एकाच मुलाची कुठेतरी नासासारख्या ठिकाणी नियुक्ती होती. मला वाटतं प्रत्येक मुलाची नासासारख्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे तुमची. त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रण भेटलं पाहिजे जायला. तर प्रत्येक मुलाने अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाच्या माध्यमातून मला वाटतं कुठेतरी आपण चांगली गोष्ट साध्य केली पाहिजे. मी साहित्य वाढले प्रेमच या ठिकाणी निश्चितच एवढे व्यक्त करेल, कारण मी बराच वेळ झाले बसलेले आणि ज्यावेळेस आम्ही बसलेले असायचं कोणतरी बोलायचं आणि खालून बसून शिवाय द्यायचं सर. तशी स्थिती आता झालेली 100%. आता वादच नाहीये, कारण थकलेले असतात मुलं, मुलाची कॅपॅसिटी कमी नसते. परंतु तुम्हाला जर छान दप्तर भेटले वर्षभर ते वापरा, त्याची चांगली जपवणूक ठेवा. तुमच्या आईवडिलांना पुढे 5 वर्ष दप्तर घ्यायची वेळ आली नाही पाहिजे, खिशातले पैसे नाही गेले पाहिजे. कुठेतरी कष्ट करतायत कोणाच्या वावरावर जाऊन तुमच्यावर तुमची शाळा करतायत, ते तुम्हाला शिकवतायत, तर त्याचं आपण प्रत्येकाने पांघरून फेडलं पाहिजे. तर साहेब वाढले ब्रेकरच्या दुसरं 4 किलोमीटर अंतरावर येणार कोणी मुलं आहेत का? 4 किलोमीटरवर येणार या सर मनामध्ये त्यांना सायकल भेटते, काय प्रॉब्लेम नाही. असं जर काय असेल तर मला सांगा. तर मी संस्था आहे पुण्याची एक एनजीओच्या माध्यमातून सायकल देण्याचा मी प्रयत्न 100% करेन. तुम्हाला जर असे काही त्रास होत असेल, अशा काही गोष्टी असतील, आमच्या मॅडमला सांगा, कवडे मॅडमला किंवा सदस्यांना सांगा. साहेब वाढल्या माध्यमातून गेली 10 वर्ष काम करता येते आणि या माध्यमातून 4 मी सांगेल त्याचं मला फक्त नाव दिले त्याला देता आली सायकल तर मी 100% सांगतो त्यांना. तर अशा काही जर अडचणी आल्या तर मॅडमला सांगा किंवा साहेब वाढल्या ते जेवढे काही मंडळ आहे, संचालक मंडळ सगळीच बॉडी असेल कुणालाही सांगा. किंवा मोजाड सर त्याच संस्थेमध्ये मॅडम आहेत, मोजाड मॅडम पण आहेत, थोरात मॅडम आहेत, कुणालाही सांगा तुम्ही. तर ते मला वाटतं तुम्ही निश्चित सांगा, काय अडचणी येत असतील तर ते निश्चितच सॉल्व्ह करतील. दिलेली झाडं 100% लागतील, यात वादच नाही.
दिलेल्या बियांचं रोपण वर होईल, ते उगतीलच रिठा बिया देतोय. पूर्वीच्या काळी साबण वापरला नाही जायचा, ते रिठाच्या झाडांचं जी फळं असायची ती वापरली जायची आणि त्याचा वापर त्याच्या माध्यमातून व्हायचा. असो, जास्त वेळ घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला बोलायची जास्त सवय आहे. मुलांमध्ये संवाद साधायची पाठीमागे घेऊन गेलो होतो मी तुमच्या शाळेवर. लांडे साहेबांच्या माध्यमातून मी जुन्नर तालुक्यातील 90 दिवसामध्ये 579 शाळांवर उपक्रम केला होता की मुलांना बिबट्यापासून स्वसंरक्षण कसं घ्यायचं आणि पर्यावरण संवर्धन कसं करायचं. पंचायत समितीच्या माध्यमातून हा उपक्रम 90 दिवसामध्ये मी कंप्लीट केला होता. तर प्रत्येक शाळेवर जाण्याचं भाग्य मला लांडे साहेबांमुळे भेटलं, अशोक लांडे साहेबांमुळे. असे व्यक्ती आपल्या माध्यमातून आहेत आणि ते आपल्या तालुक्यासाठी झटतायत, शाळेसाठी झटतायत. मी त्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करेन आणि फार सुंदर आयोजन केलं सर. मी शिक्षकांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की असे उपक्रम शाळेवर ठेवा ज्या माध्यमातून मुलांना काहीतरी संस्कृती घडवता येईल किंवा स्वतःचं करिअर त्यांना घडवता येईल. तर मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आयोजकांनी किंवा ज्या ठिकाणी मार्गदर्शन करून गेले, फार सुंदर मार्गदर्शन प्रत्येकाने केले, त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि अशीच मुलांना त्यांची कृपा राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कार्यक्रम अतिशय थोडक्यात झालाय सकाळपासून. थोडक्यातच आभार मानतो. म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एकदा घेणाऱ्याचे हात घ्यावे. आज आपल्या या शाळेतील बाल विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री ट्रेकर्स यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वही, पेन्सिल, त्याचबरोबर मुलांना खाऊ मिळालेला आहे. कार्यक्रम गोड पहिल्यांदाच केलाय त्यांनी. कार्यक्रम आपला शेवट गोड करायचा असतो. बिस्किट देऊन मुलांचा कार्यक्रम गोड केलाय. या प्रथमतः या सह्याद्री ट्रेकर्स मी आपल्या शाळेच्या वतीनं अतिशय आभार मानतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्स यांचे पहिल्यांदा आभार मानायचे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या गावच्या विद्यमान सरपंचताई आणि ताई जाधव या अगदी वेळेत उपस्थित आहेत, त्यांचे देखील शाळेच्या वतीने खूप खूप आभार. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय अशोक लांडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार. त्याचबरोबर आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय निलेश जमाले सर, त्याचबरोबर करमाळे साहेब, त्याचबरोबर स्वराज्य ट्रेकरच्या अध्यक्षा, त्यांचे सर्व कार्यकारिणी हे अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्याच अनुषंगाने झाला. त्याबरोबर आपल्या हा कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्या शाळेचे मोजाळ सर यांनी हिरिरीनं सहभाग घेतला, म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आपण खूप खूप आभार मानू आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करू. यानंतर आपण शाळेच्या मागच्या बाजूला वृक्षारोपण करणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती, आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण करू आणि मग या ठिकाणी पुन्हा येऊ. त्यानंतर अल्पोपहार होईल आणि कार्यक्रम
झाडं आपल्या शुभ हस्ते लावले, पण जांभळं खायला निश्चित या, विसरू नका अशी विनंती आपल्याला.